श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पहिला। सर्व देवांना, देवींना व कुलस्वामिनींना नमन करून या गुरुचरित्राची सुरुवात करीत आहे। सर्व लोकांना सद्बुद्धी, सन्मार्ग व सत्प्रवृत्तीने वागण्याची प्रेरणा मिळावी म्हणून सिद्धमुनींनी फार कष्ट करून गुरुचरित्राचा हा ग्रंथ रचला आहे। हा ग्रंथ श्री नृसिंह सरस्वतींनी रचल्याचेही सिद्ध झाले आहे। म्हणजेच सिद्धमुनी हेच नृसिंह सरस्वतींचे रूप आहेत। गुरुचरित्र हा दत्ताची उपासना करणाऱ्यांचा नित्य वाचनाचा ग्रंथ आहे। अनेक दत्तभक्त हा ग्रंथ फक्त गुरुवारी वाचतात, गुरुवारी उपवास करतात व दत्तप्रभूंचे दर्शन घेतात। अशा लोकांचे जीवन सुख समाधानामध्ये जाते। आजच्या बदलत्या युगातही भक्तजन तसेच दत्तभक्त हा ग्रंथ नेहमी वाचत असतात। बरेच वर्षांपूर्वी श्री नृसिंह सरस्वती गाणगापूर येथे राहत होते। त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली होती। त्यांच्या दर्शनासाठी लाखो लोक येत असत। भक्तांच्या इच्छा व मनोकामना ते अंतर्मनाने ओळखत असत व त्यांच्या इच्छा पूर्ण करीत असत। अशा श्रेष्ठ स्वामींच्या कृपाशीर्वादाने सर्व भक्तांचा संसार सुखाने चालत असे। त्यांचे सर्व दुःख दूर होत असे। गुरुचरित्राची 52 अध्यायांमध्ये वेगवेगळी माहिती दिलेली आहे। त्या अध्यायांची कथासार रूपात समग्र माहिती दिली आहे। श्री नृसिंह सरस्वती हे दत्ताचे रूप मानले जाते। ते यात्रेसाठी बऱ्याच ठिकाणी जात असत, तसेच ते पंढरीच्या यात्रेलाही जात असत। श्री नृसिंह सरस्वतींची उपासना करणाऱ्यांना नेहमी चांगले फळ मिळते अशी प्रचिती आहे। स्वामींच्या कृपाशीर्वादाने संतान नसणाऱ्यांना देखील संतती प्राप्ती होते। गरीबी सधन बनतो, रोगी माणूस निरोगी होतो, घरामध्ये सुखशांती संपत्ती येते। एक दत्तभक्त स्वामींच्या दर्शनासाठी गाणगापूर येथे गेला। त्याला प्रवासात अनेक अडचणी आल्या, पण त्याने त्याचा संकल्प सोडला नाही। गाणगापूरला येताच त्याने स्वामीचरणांवर मस्तक ठेवले व तो प्रार्थना करू लागला। गुरुची त्रैमूर्ती म्हणता वेदश्रुती, संगती दृष्टांती कलियुगी। दिगंबरा, तूच माझा पालन करता। मी दीन आहे, मी हीन आहे, मात्र तू अंतर्यामी आहेस। आई स्वतःच्या मुलावर कितीही रुसली असली तरी तिचा रुसवा थोड्या काळापुरताच असतो, परंतु राग शांत झाल्यावर ती लगेच मुलाशी प्रेमाने बोलू लागते। वडीलधारी माणसे लहानांना जरी रागावली तरी ती त्यांना प्रेमाने जवळ घेऊन समजूत घालतात। त्याचप्रमाणे त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव या उक्तीप्रमाणे तुझी कृपादृष्टी सदैव माझ्यावर असू दे। ज्याप्रमाणे आपण आईच्या उपकारांची परतफेड करू शकत नाही, त्याचप्रमाणे मी पामर, तुला मी माझ्या भक्तीशिवाय काही देऊ शकत नाही। कलियुगात ख्याती श्री नृसिंह सरस्वती, भक्तांचा सारथी कृपासिंधू। कृपासिंधू भक्ता कृपाळू अनंत, त्रयमूर्ती जगन्नाथा दयानिधे। देवा, तू सर्वज्ञानी आहेस, तुला सर्व काही माहीत आहे। रावणाला तूच लंका दिलीस, ध्रुवाला आढळ पद तूच दिलेला। ज्याप्रमाणे त्यांनी तुला काहीही दिलेले नाही, त्याचप्रमाणे मी एक सर्वसामान्य माणूस असल्याने तुला काहीच देऊ शकत नाही। देवभक्तांकडून काही अपेक्षा ठेवत नाही। त्यांच्या मनातील श्रद्धा भक्ती तो बरोबर ओळखतो। पृथ्वीवर वाहणाऱ्या नद्या, सरोवरे, विहिरी हे सर्व निसर्गतःच पाण्याने भरलेले असूनही पावसाच्या रूपाने त्यात भर पडते, हे सर्वांनाच परिचित आहे। माझ्या कितीही चुका असल्या तरी त्या विसरून तुझी माझ्यावर सदैव कृपादृष्टी राहावी, ही एकच विनंती आहे। वासराला पाहिल्यावर गाय जशी मायेने धावत जाते, तसाच तू भक्तांच्या संकटाच्या वेळी धावून येतोस, हे सगळ्यांना माहीतच आहे। गुरुचरित्राच्या प्रथम अध्यायात परमेश्वराचे असे मनपूर्वक स्मरण केले आहे। गुरुचरित्र कथासार अध्याय पहिला समाप्त। श्री गुरुचरित्र कथासार अध्याय दुसरा। ब्रह्मदेवाने या सर्व जगाची निर्मिती केली आहे। वेगवेगळ्या 4 युगांवर या जगाची व्यवस्था सोपवली। प्रत्येक युगाचा काळ 1000 वर्षाचा होता। कृत, त्रेता व द्वापार या युगानंतर शेवटचे कलियुग चालू आहे। ब्रह्मदेवाने सांगितल्यानुसार प्रत्येकाने काम चालू केले। कृतयुगाला ब्रह्मदेवाने सांगितले की तुझ्या युगात जगातील सर्व लोक सरळ मार्गाने वागणारे असतील। ब्राह्मण वेदांच्या शिक्षणात अगदी चतुर होतील।
खोटे नाटे कोणीही वागणार नाही. सर्वजण आपापली सर्व कामे चांगल्या रीतीने करतील. हे कृतयुग सुरू झाल्यावर कृतयुगाला ब्रह्मदेवाने सांगितले की आरंभी या युगामध्ये जगातील लोक संमिश्र भावनेने वागतील, परंतु कृतयुग हे सत्वगुणांचे असल्याने लोक सत्यवृत्तीने वागतील. लोकांची राहणी साधी परंतु सात्विक असेल. यानंतर त्रेतायुगाची सुरुवात झाली. त्या काळात बरेच लोक धर्मशास्त्रानुसार वागतील. लोक जास्तीत जास्त यज्ञ होम हवन करण्यात मग्न होतील. त्याचे फळ त्यांना नक्कीच चांगले मिळेल. त्यांच्या संग्रही नेहमी धर्मशास्त्रानुरूप धर्मरीती व समिधा असतील. त्रेतायुगानंतर द्वापार युग आले. या काळातील लोकांना युद्ध करायला फार आवडेल, त्यामुळे त्यांच्या अंगी कठोरता येईल. या लोकांना लढाया करणे, धनुष्यबाण वापरणे व शस्त्रे चालवणे हे जास्त प्रिय होते. पण या काळातील लोकांना दयामया देखील होती. या काळात व्यापार धंद्याची फारच भरभराट होत होती. या 3 काळानंतर कलियुगाची सुरुवात झाली. त्या युगाचे अधिकारी ब्रह्मदेवांना म्हणाले, देवाधर्मानुसार वागणारे, सत्यरूपाने वागणारे, भिकाऱ्यांना भीक देणारे, वेदांच्या अभ्यासात प्रवीण असणारे, दान करणारे हे मला नकोसे वाटतील. कलियुग ब्रह्मदेवांना म्हणाले, हे देवा, मी वाईट विचारांचा, चिडखोर, भांडणे करणारा, अमंगल वृत्तीचा आहे. हे आपणास माहीतच आहे. लोक एकमेकांत जास्तीत जास्त भांडतील. धर्माने आचरण करणाऱ्यांकडे कोणाचे नीट लक्ष राहणार नाही. असे बोलणाऱ्या त्या कली महापुरुषाची ब्रह्मदेवाने समजूत घातली. अशा लोकांना तू त्रास देऊ नको. जे देवा ब्राह्मणांची पूजा करतात, स्वतःच्या सत्वनिष्ठेने वागतात, दानधर्म करून पुण्य कमावतात, अशांकडे तू कृपेची नजर ठेव. त्यांना सतत आशीर्वाद देत राहा. खोटे नाटे, फसवाफसवी, अधर्मी स्वभाव असला तरीही काही लोक सच्शील वचनी राहतील. त्यांचा राग तू धरू नकोस. अशा लोकांकडे तू दयाभावनेने पहा. जे लोक विविध धर्मग्रंथांचे वाचन करतील, देवांची कथापुराणे ऐकतील, तीर्थयात्रा करतील, त्यांना या यात्रेने पुण्य प्राप्त होईल. त्या लोकांना सद्बुद्धी दे. फार पूर्वी गोदावरी नदीतीरी अंगिरस ऋषींचा मोठा आश्रम होता. त्याच्या जवळपास खूप छान झाडे वेली होत्या. त्या आश्रमाजवळील वातावरण वेगवेगळ्या जातींची हरणे, वेगवेगळ्या रंगांच्या पक्ष्यांच्या गोड आवाजाने आनंदून गेले होते. त्यामुळे येथील वातावरण आकर्षक झाले होते. याच आश्रमात वेदधर्म नावाचे एक मोठे ऋषी होते. हे ऋषी तेथे राहत होते. ते नेहमी देवांची पूजा, अर्चा, जपजाप्य करीत असत. ते वेदशास्त्रांमध्ये पारंगत होते. त्यांच्याकडे दूरवरून बरेच शिष्य वेदांचे शिक्षण घेण्यासाठी येत असत. त्या आश्रमात दीपक नावाचा एक गुणी शिष्य होता. तो गुरुजींचा लाडका होता व त्याची सुद्धा गुरुजींवर फार श्रद्धा होती. या दोघांचे एकमेकांवरील प्रेम कौतुकास्पद होते. एके दिवशी वेदधर्म ऋषींनी सर्व शिष्यांना बोलावले. ते म्हणाले, माझ्याजवळील सर्व ज्ञान मी तुम्हाला दिले आहे, तुम्हाला शिकवले आहे, तुम्हाला वेगवेगळी पवित्र स्थळं दाखवली आहेत, माझ्याबरोबर तुम्हाला यात्रेला नेले आहे. यात्रेने तुमचे मन पवित्र झाले असेल, पण माझ्या मनाला पूर्ण समाधान मिळाले नाही. अगोदरच्या जन्मात माझ्याकडून जाणता अजाणता जी पापे झाली असतील ती पूर्णतः संपलेली नाहीत. पापांचा काही भाग राहिला आहे. त्या पापांपासून मुक्तता मिळवण्यासाठी मला काशीला जायचे आहे. तिथे गेल्यावर माझी सर्व पापे धुवून जातील. पण ही पापे धुताना व काशी यात्रा करताना मला फार त्रास होणार आहे. त्यावेळी सेवा करण्यासाठी कुणीतरी शिष्य माझ्याबरोबर येईल का? मी त्याला माझ्याबरोबर काशी यात्रेसाठी घेऊन जाईन. तर मग तुमच्यातील कोण शिष्य तयार आहे? मात्र संपूर्ण यात्रेत माझी सर्व सेवा त्याला करावी लागणार आहे. आपल्या गुरूंचा विचार ऐकून सर्व शिष्यांनीच त्यांच्याबरोबर जाण्याची तयारी दर्शवली. गुरुदेव काही वेळ शांत राहिले. नंतर परत ते आपल्या शिष्यांना म्हणाले, तुम्ही माझ्याबद्दल जी श्रद्धा, प्रेम दाखवता आहात ते सारे क्षणभंगूर आहे, पाण्यावरील बुडबुड्यासारखे आहे. आणखी एक सांगतो, मी काशीला गेल्यावर मला कुष्ठरोग होईल. हा रोग मला 21 वर्षे राहणार आहे. त्याचवेळी मी लुळा, पांगळा, आंधळा सुद्धा होईन. अशा माझ्या स्थितीत माझी निरपेक्ष सेवा करावी लागणार आहे. हे काम वाटते तेवढे सोपे नाही. हे काम फार अवघड आहे. माझ्या सेवेत काही चूक झाली तर मला मृत्यू येईल.
हे सारे लक्षात घेऊन तुमच्या मनाची तयारी करा, नाहीतर सुरुवातीलाच नाही म्हटले तरी मला वाईट वाटणार नाही. ही हकीकत ऐकून सर्व शिष्य शांत झाले. 21 वर्षाचा एवढा मोठा काळ आपण सेवा कशी करणार याची त्यांना शंका वाटली. सर्व अबोल झाले. त्या शिष्यांपैकी एक शिष्य मात्र तयार झाला. तो दीपक होता. तो निर्धाराने म्हणाला, मी तुमची सेवा करीन. मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. सेवा करताना मरेन, पण मी तुम्हाला अंतर देणार नाही. मी तुम्हाला सोडणार नाही. वेदधर्म ऋषी दीपक बरोबर काशीला गेले. तिथे मणिकर्णिका क्षेत्री कंबलेश्वर महादेवाच्या जागृत ठिकाणी राहिले. एक दिवस ऋषींनी मणिकर्णिकेत आंघोळ केल्यानंतर श्री महादेवांची मनापासून पूजा केली. तिथेच त्यांना कुष्ठरोग झाला. दीपक हे पाहून घाबरला नाही. धाडसाने तो दिलेल्या वचनाला जागृत राहिला. तिथे तो गुरुजींची खऱ्या मानाने एकनिष्ठेने सेवा करू लागला. त्यांची सेवा करण्याचे व्रत त्याने घेतले होते. कधी तो कंटाळला नाही, कधी कटकट केली नाही. त्यांची सेवा करण्यात काही चूक केली नाही. गुरुजी सकाळी उठल्यावर तो त्यांचे तोंड धुत असे. त्यांना आंघोळ घालणे, त्यांचे खाणेपिणे बघणे, रोज त्यांचे पाय चेपणे हे अगदी नियमित करत असे. मग गावात भिक्षा मागी. वेगवेगळे चविष्ट पदार्थ त्याला मिळत. देवळात आल्यावर तो अगोदर गुरुजींना जेवायला घाली. पण आजारामुळे गुरुजी चिडचिड करत. ते दीपकला वाटेल तसे बोलत. मात्र दीपक एका शब्दानेही त्यांना उलट उत्तर देत नसे. त्याची ही गुरुसेवा पाहून श्री शंकर प्रसन्न झाले. ते दीपकला म्हणाले, वत्सा, तू मागशील ते मी देईन. हवा तो वर माग. दीपक म्हणाला, तुमच्या दर्शनाने मी अत्यंत समाधानी आहे. मी गुरूंच्या परवानगीशिवाय काहीच मागणार नाही. त्यांना विचारून काय ते मागेन. दीपकची श्रद्धा पाहून भगवान श्री शंकर भगवान विष्णूंना भेटले. त्यांना सर्व हकीकत सांगितली. विष्णूंनाही दीपकची भेट घेण्याची इच्छा झाली. ते स्वर्गातून दीपकला भेटायला पृथ्वीवर आले. दीपकची गुरुवरील भक्ती पाहून श्री विष्णू प्रसन्न झाले. 1.5 काळाहून अधिक काळ तो गुरूंची सेवा करीत होता, पण तो कधीच कंटाळला नव्हता. हे पाहून विष्णुदेवही प्रसन्न झाले व पाहिजे तो वर माग म्हणाले. दीपक म्हणाला, मी तर सामान्य मुलगा. मी तुमची भक्ती केली नाही, तरीही मला हवा तो वर माग असे सांगता. हे आश्चर्य नव्हे का? कित्येक वर्ष अनेक जण तुमची तपश्चर्या करतात, पण त्यांना तुम्ही प्रसन्न होत नाही, त्यांच्या इच्छा पूर्ण करीत नाही. विष्णुदेव म्हणाले, जो नर असेल गुरुभक्त जाण, तोची पावे मज जाण. तयाला वश होतो आपण, जे मागेल ते देतो तया. सेवा करी माता पिता, ती पावे मज तत्वता. पतिसेवा स्त्रिया करिता, तीही मज पावत असे. एखाद्या भल्या ब्राह्मणासी, यती योगेश्वर तापसी. करीती सेवा भक्तीसी, तोची माझा जीव प्राण. देवांचे हे बोलणे ऐकून दीपक विनम्रतेने देवांना प्रणाम करून म्हणाला, तरी सुद्धा तुम्ही मला असा आशीर्वाद द्या की माझ्याकडून माझ्या गुरूंची चांगली सेवा होईल. माझी मनोकामना एवढीच आहे. गुरूंपासून सर्व ज्ञान, त्रिमूर्ती आम्हा अधीन. आमुचा गुरुची देव जाण, अन्यथा नाही जाण पाण. हा प्रकार दीपकने गुरुजींना सांगितला. ते ऐकून गुरुजी आनंदी होऊन म्हणाले, तुझी श्रद्धा व सेवा पाहून मी प्रसन्न झालो आहे. त्यांना त्याच्या स्वभावाची खात्री पटली. ते दीपकला म्हणाले, काही दिवसांनी माझा रोग बरा होईल, मग आपण आपल्या आश्रमात जाऊ. 21 वर्षाचा काळ संपताच वेदधर्म ऋषींचा कुष्ठरोग बरा होऊ लागला. त्यांनी गंगेत अंघोळ केली. काशी क्षेत्री काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन ते आश्रमात परतले. दीपकच्या या असीम गुरुभक्तीची कीर्ती सर्वदूर पसरली. नंतर त्याने गुरुजींचा निरोप घेतला व स्वगृही गेला. गुरूंच्या आशीर्वादाने पुढे त्याने चांगला संसारही केला. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 2 समाप्त. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 3. फार पूर्वी अंबरीश नावाचे मोठे ज्ञानी ब्राह्मण होऊन गेले. ते प्रत्येक महिन्यातील एकादशीचा उपवास फार कडक करीत. त्यांची रोजची पूजा अर्चा व जप चालू असे. द्वादशीला ते दुपारनंतर उपवास सोडत. या उपवासामुळे त्यांना शांत वाटे. एकदा दुर्वास ऋषी द्वादशीच्या दिवशी दुपारच्या वेळी अंबरीश ब्राह्मणाच्या घरी आले. त्यांच्या पत्नीने दुर्वास ऋषींचे आदरातिथ्य केले. दुपारी आलेल्यांना जेवायला घातल्याशिवाय पाठवू नये ही आर्य संस्कृती आहे. आजसुद्धा ही पद्धत काही ठिकाणी दिसते. त्याचे पालन करण्याचे तिने ठरवले.
अंबरीश ब्राह्मणाने दुर्वास ऋषींना स्नान आटोपून जेवायला येण्याची विनंती केली. दुर्वास ऋषी अंघोळीसाठी नदीवर जाताना लवकरच परत येतो असे म्हणाले. अंबरीश ब्राह्मणाने नेहमीप्रमाणे पूजार्चा केली व दुर्वास ऋषींच्या येण्याची ते वाट पाहू लागले. बराच वेळ झाला, दुर्वास ऋषी आले नाहीत. हा उपवास ठराविक वेळीच सोडतात. या द्वादशीला साधन द्वादशीही म्हणतात. अंबरीश ब्राह्मणाच्या पत्नीने गोड पदार्थ केले होते. अंबरीश यांनी बराच वेळ वाट पाहिली, परंतु दुर्वास ऋषी येण्याची काही चिन्हे दिसेना, म्हणून ते उपवास सोडायला बसले. अंबरीश ब्राह्मणाचे जेवण होताच दुर्वास ऋषी येताना दिसले. दुर्वास ऋषी अंतर्ज्ञानी होते, तसेच ते फार रागीटही होते. त्यांनी अंबरीश ब्राह्मणाचे जेवण झाल्याचे ओळखले. त्यांना खूप राग आला. ते म्हणाले, घरी आलेल्या पाहुण्याला जेवायला दिल्याशिवाय तुम्ही कसे काय जेवला? असे म्हणून त्यांनी रागाच्या भरात अंबरीश ब्राह्मणाला शाप दिला. आजपर्यंत केलेल्या पुण्यापासून तू मुक्त होशील आणि तू वेगवेगळ्या योनींमध्ये जन्म घेशील. अंबरीश ब्राह्मण मनातून फार घाबरले व त्यांनी श्रीविष्णूंना विनवले. श्रीविष्णूंचे अंबरीश ब्राह्मणांवर फार प्रेम होते. ते लगेच अंबरीश ब्राह्मणाच्या आश्रमात आले आणि दुर्वास ऋषींना रागावून म्हणाले, माझ्या भक्ताला तुम्ही उगाच शाप दिलात. मुनिवर, तो फार पुण्यवान आहे. तो माझा एकनिष्ठ भक्त आहे. तुम्ही दिलेला शाप परत घ्यावा अशी माझी इच्छा आहे. पण क्रोधित दुर्वास ऋषींनी ते ऐकले नाही. दुर्वास ऋषींची शक्ती श्रीविष्णूंना माहीत होती. ते म्हणाले, मुनिवर, मला तुम्ही शाप द्या, परंतु या शापातून अंबरीश ब्राह्मणाला सोडवा. हे मी माझ्या भक्तांच्या चांगल्यासाठी सांगतो आहे. श्रीविष्णूंची आज्ञा दुर्वास ऋषींना मोडता येईना. ते श्रीविष्णूंना म्हणाले, देवा, तुम्ही सर्व जगाचे कल्याण करणारे आहात. यानंतर तुम्ही वेगवेगळे 10 अवतार घ्याल. जगातील लोकांना सरळ मार्ग दाखवाल. सर्वांना प्रेमाचा मार्ग दाखवाल. श्रीविष्णूंनी ते मान्य केले. नंतर श्रीविष्णूंनी मत्स्य, कूर्म, वराह, नरहरी, वामन, श्रीराम, परशुराम, नृसिंह, श्रीकृष्ण अशी वेगवेगळी रूपे घेतली. त्या त्या काळात बदलत्या स्थितीनुसार कित्येकांना चांगले मार्ग दाखवले. त्यांच्या अडचणी दूर केल्या. सर्वांना सुखाचा मार्ग दाखवला. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 3 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.